ए धना धना हा मित्रांनो, हा जो व्हिडिओ तुम्ही आता पाहताय हा व्हिडिओ अन्यायाला वाचा फोडणारा व्हिडिओ आहे. असं मी का म्हणतोय? लक्ष्मी देवडी या गावामध्ये विठ्ठल मंदिराच्या समोर एक बेवारस मतिमंद व्यक्तीला आणून सोडलं जातं. का सोडलं जातं? तो एका आजाराशी लढत आहे. तो एका आजाराला ग्रसलेला आहे. याच कारणामुळं त्याला अनाथ करण्यात आलं. त्याला अनाथ करणाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी हा व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. काय नाव आहे? नाव काय? नाव 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 सांगता येत नाही? बोलता येत नाही काय? बर ए धना धना हा नमस्कार मित्रांनो, बिंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आपलं सहर्ष स्वागत आहे. पंढरपूर या ठिकाणी असलेलं गादेगाव या ठिकाणी आपलं अनाथ आश्रम आहे. जे अनाथ आश्रम फक्त रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण अंध अपंग मतिमंद जी रोडच्या कडाला बेवारस अवस्थेत आपलं आयुष्य जगतात त्यांनाच आधार द्यायचं आपण काम करतो. आज लक्ष्मी दहिवडी या ठिकाणावरून आपल्याला माहिती आली होती. विठ्ठल मंदिराच्या समोर लक्ष्मी दहिवडीमध्ये विठ्ठल मंदिर आहे. त्या विठ्ठल मंदिराच्या समोर एक बेवारस आहे. मतिमंद वाटतो चेहऱ्यावरनं, तर बोलता येत नाही. सेम धानाची सारखी कंडिशन आहे. एक हातानं पॅरलेज आहे आणि पूर्ण लाळ गाळतोय, म्हणजे धनाची सारखीच केस आहे हे सुद्धा. तर ज्यांनी आपल्याला फोन केला त्यांच्या थोडी चर्चा करू. बोला, नाव सांगा तुमचं? दादासाहेब बाळकृष्ण बर्गे. दादासाहेब बाळकृष्ण बर्गे. तुम्ही इथलेच का? हा, मी घेतलं. हे माणूस किती दिवस झाले या ठिकाणी फिरतोय? काल सकाळी दिसल्यानंतर मला रात्री फोन केला. बरं, 2-3 दिवस झाले गावात फिरतोय. काय इथलं गावातला आसपासचा आहे काय कल्पना? काय नाही, काय नाही, आपल्याला बोलता येत नाही त्यामुळे काय कळत अजिबात बोलता येत नाही. तर पोलीस पाटलाला वगैरे माहिती दिली होती या गोष्टी? नाही. त्याच्याने सांगितलं कारण आता मी काय नाही होतं, माझं काम आहे. पण एखादा जर पुरुष गावामध्ये बेवारस आला तर ह्याच्यामध्ये पहिलं काम असतं पोलीस पाटलाचं पोलीस स्टेशनला माहिती देणं. ते पोलीस डायरेक्ट आमच्याकडे पाठवतात. पण या ठिकाणी कसं आता पोलीस पाटलाचं तुम्ही मला फोन केलाय, तर आपल्याला पण समाज कल्याण मार्फत अधिकार आहे. त्यामुळे त्या अधिकाराच्या अंतर्गत आपण त्याला घेतो आणि त्याचं पुढचं जे काही संगोपन असेल पंढरपूर अनाथाश्रममध्ये आपण करूया. दररोज तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून बी त्याला पाहू शकता. असं काय याच्यामध्ये विषय नाही. तर मित्रांनो, वेळ न घालवता या व्यक्तीचं रेस्क्यू करण्याची गरज आहे, आधार देण्याची गरज आहे. कारण केसाचे अवतार पाहू शकता आणि पूर्ण घाण त्याने जागेलाच केलेले आहे. त्याला आधार देण्याचं आपलं जे काम आहे त्या आधार देण्यासाठी आपण त्याला रेस्क्यू करूया, त्याला घेऊन आपल्या आश्रमला जाऊया. त्याच्यामुळे थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूया. तो बोलतोय का पाहूया. दादा, नाव काय तू सांगा? नाव काय? नाव काय? लिहून दाखवतो. बर, आश्रम मध्ये येतो का? आश्रम मध्ये चल चल बघ, चल नेतो, चल. चल ये, चप्पल घाल. आधाराची गरज आहे. 3 दिवस झाले फिरते खरं म्हणले. परवा दिवशी हा, 3 दिवस झाले गळ्यात घाल. तू का पुस तुझा आता लाळ पुस. दादा वर्गे नाही मानलं चल. पाहिजे. तेवढी सूचना दिली आपली. आम्ही रोजच व्हिडिओ बघतो. ते सबस्क्राईब चल, बटली ठेवू तिथं.
मित्रांनो वेळ झाला होता आश्रमला जाऊया. तिथनं पुढचा व्हिडिओ जे काय ते आश्रममध्ये गेल्यानंतर जे काही व्हिडिओ आहे तुमच्या भेटीला नक्की देईल. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. चला येऊ का? धन्यवाद. चला चला. तर मित्रांनो भाऊ आपल्यासोबत आपल्या गाडीत बसलेला आहे. ऊन भरपूर आहे आणि धानाची सारखा प्रॉब्लेम आहे. लाळ खूप जास्त येते आणि भाऊनी कपड्यामध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही. तर कपड्यामध्ये पूर्ण त्याचं जे काय दिनचर्या त्यानं केलेलं आहे. तर आता भयंकर वास सुटला आहे पण त्याला घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. तर घेऊन जाऊया आश्रमला. त्याच्यानंतर त्याचं सगळं स्वच्छता आंघोळ कटिंग बिटिंग करण्याची गरज आहे. कारण हे आपल्या आश्रममधला दुसरा रेस्क्यू आहे मनोरुग्णाचा. तर मला वाटत नाही की ह्यो घरी जाईल. तर ह्याला जाणून बुजून आणून सोडलेला हा व्यक्ती आहे. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. आता आपण आश्रमला जातोय मित्रांनो. मित्रांनो जवळपास 5-10 किलोमीटरवर आपला आश्रम राहिले. तोपर्यंत आता भाऊनी गाडीमध्ये उलटी वगैरे केली. पूर्ण त्याच्या अंगावर स्वतः उलटी झालेली आहे. आता गाडीत पाणी बसले नाही काय नाही. रोड असला खराब झाला. रोड बघायचे रोड समोर आहे ते रोड एवढा खराब रोड घ्या. तर रोड खराब गाडी अशी झाल्यामुळे त्यानं उलट्या केलेल्या. लय वास वगैरे सुटलाय. पडतेच ना आश्रमला जाऊन आणि त्याच्या आंघोळ कपडे बिपडे बदलायची गरज आहे. पूर्ण गाडीमध्ये त्यानं उलटी केलेली आहे. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा मित्रांनो. समाजकार्य करत असताना होणारा त्रास त्या ठिकाणी तुम्हाला दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्याला वाटतं समाजकार्य सोपं आहे कायच नाही तर अशा त्रासाला सामोरं जावं लागतं. लहान लेकरासारखं त्याची उलटी वगैरे सगळं आपल्याला स्वच्छ करावं लागणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. ये दादा इकडनं मला मित्रांनो डायरेक्ट वॉशरूमला निघ्या. तिकडे इकडे चल. इकडे तर मित्रांनो भाऊनं उलटी पण केली आणि टॉयलेट पण केले. सगळंच केले. काय असं नाही की त्यानं केलं नाही. तर समाजकार्य करत असताना येणाऱ्या अडचणी तुमच्यासमोर आहे. खरं त्याला आधाराची गरज आहे. पहिले त्याला धुऊया त्याच्यानंतर त्याची कटिंग करूया असं मला वाटते. तर बघू कसं काय विषय होत आहे. व्हिडिओ कंटिन्यू वाचा. वर बघा माऊली वर बघा.
मित्रांनो बाकीचा व्हिडिओ तुम्हाला आता आंघोळ घालतो दाखवतो, व्हिडिओ कंटिन्यू करा. तोंड धुवून दर तोंड धुवून ए भाऊ तोंड धु तोंड. तर मित्रांनो कपडे वगैरे बदलून झालं बाकी व्हिडिओ दाखवतो मला, व्हिडिओ कंटिन्यू करा. चाल हे टावेल तू जवळ मी त्याला टावेल त्याला देऊ टाक गळ्यात घाल. गळ्यात टावेल. लाळ पुसायला यायचे ना, काय पुसायचं हा इकडं इकडं. ओके तर मित्रांनो दाढी कटिंग आंघोळ तर सगळ्या गोष्टी झाल्यात. 2 मिनटं आपली चर्चा म्हणून काहीतरी चर्चा भाऊ समोर करूया. देवा दर्शन घ्यावं. तोंड पुस तोंड पुस तोंड तोंड पुस तोंड पुस तोंड पुस तोंड. दर्शन घे देवाचं. कोण आहे ते, कोण आहे, कुठले देव आहे ते, हातावर आहे कुठलं बघू. अजून कुठे हातावर मग इथं काय लिहिलंय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आजपासून तुझं नाव काय ठेवायचं माहित आहे का, नागराज. नाव काय तुझं, नागराज. हा ये बस. तर मित्रांनो आपल्या आश्रममधील नवीन सदस्य त्याला बोलता येत नाही म्हणून आपण याचं नाव नागराज ठेवतोय. कारण हातावर ओम नमः शिवाय आहे आणि इथं नागोबा आहे आणि हातावर यम लिहिलंय पण काय कळलं नाही. देवाचं दर्शन घ्यायला गेलो असता शंभू शंकराच्या फोटोकडे दाखवून असं त्यानं 3 वेळा केलं. कोण आहे, मी आहे ना. हा तर भाऊचं नाव आपण नागराज ठेवूया. लक्ष्मी दहिवडी या गावामध्ये विठ्ठल मंदिराच्या समोर बेवारस अवस्थेत हे भाऊ आपलं आयुष्य जगत होतं. आधाराची गरज आहे हे निष्पन्न झालं. गावामध्ये गेला असता काय तिथल्या गावकऱ्यांनी विरोध केला नेण्यासाठी, पण आपण तिथनं निघालो असता त्यांनी परत म्हणले घेऊन जावं तुम्ही, त्याचं कल्याण करणार आहे. तर प्रत्येक गावामध्ये काही असे समाजकंटक म्हणावं लागतं जी समाजसेवेला विरोध करतात, समाजकार्याला विरोध करतात. तर ते म्हणले पोलिसांची परवानगी आणली का तुम्ही याला नाही, याला अमकं तमकं. अहो तुमच्या गावामध्ये जर एखादा बेवारस आला तर तुम्ही पोलिसांना माहिती द्यायची असते. आम्ही आमच्या समाज कल्याणामार्फत आम्हाला जे अधिकार देतो त्या अधिकाराचा वापर करत आम्ही त्या ठिकाणी येऊन अशा लोकांना आधार देतो. तर मित्रांनो नागराज नाव असं आपण या भावाचं ठेवलेलं आहे. नागराज, अय नागराज, नागराज झोप लागली, बंदूक कशाला, भांडणं झाली, कोणा संकट, बायको संकट, कोणाच्या बायको संकट, बारके पोराचं गट, मारलं का तुला, कोणी मारलं, कुठं मारलं, कुठं मारलं भाऊ. बर बर. तर मित्रांनो दुसरी एक महत्वाची माहिती, डोक्यामध्ये बघा ऑपरेशन झालेलं आहे. इकडं बघ, इकडं बघ, इकडं. तर याचं डोक्याचं कुठल्या तर शस्त्रक्रिया झालेली आहे. हे सेम कंडिशन इकडे दाखवतो मला. तर ही सेम कंडिशन इथं सुद्धा. अजून एक आपल्याकडे 2-3 पेशंट आहेत ज्यांच्या डोक्यावर असे खूण आहेत. ते काय विषय आहे मला ते नेमकं कळलं नाही. पण नागराज या भाऊचं आपण नाव ठेवलंय, आश्रममध्ये आधार दिला आहे. तुमच्या गावातला, तुमच्या घरापासला, आसपासच्या परिसरातलं कोण मिसिंग असेल
किंवा घरच्यांनी जाणून बुजून आणून सोडला असेल तर त्यांना जाब विचारण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर जाणून बुजून घरच्यांनी नातेवाईकांनी आणून सोडला असेल तर त्यांच्यावरती तक्रार दाखल केली जाईल, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल. सांभाळण्यासारखे असतील घरचे तरी सुद्धा रोडला आणून सोडले तर त्यांना त्या गोष्टीचं पश्चाताप व्हावा लागेल. आणि ह्याचे 100% जर कोण नसेल तर आपल्या आश्रमच्या नियमाप्रमाणे घरचा पत्ता 1 महिना घरचा शोध बघायचा. 1 महिन्यात जर घरचा शोध नाही लागला तर त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन करायचं आणि कायमस्वरूपीचा आधार त्याला आपल्या आश्रममध्ये द्यायचं. तर मित्रांनो, हे समाजकार्य कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. हे समाजकार्य पूर्ण झालेलं आहे तर हा व्हिडिओ इथं थांबवतोय. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, मानाचा रामकृष्ण हरी. ज्यांनी कोणी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून द्या. धन्यवाद.